शिक्षण फक्त 12वी, पण या माणसाने 3 लाख कोटी रुपयाचं साम्राज्य उभं केलं मित्रो. पूर्ण स्टोरी एका मिनिटात नक्की ऐका. तर मित्रो, वयाच्या 17व्या-18व्या वर्षी म्हणजे साधारणतः 12वीत असताना या माणसाच्या वडिलांचं निधन झालं. मग आपल्या पूर्ण फॅमिलीला सांभाळत शिक्षण बंद करावं लागलं, कारण फॅमिलीला सांभाळायचं आहे. मग या माणसाने स्टॉक ब्रोकिंग मध्ये प्रवेश केला, तिथे गुंतवणूक केल्या, तिथं काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केला. असा हा स्ट्रगल करत 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 या माणसाने एक खूप मोठा बिझनेस सुरू केला. आता तुमच्या आजूबाजूला जे डी-मार्टचे स्टोर्स आहेत ते या माणसाने उभे केलेले आहेत. हा त्या डी-मार्टचा मालक आहे. यांचं नाव आहे राधाकृष्ण दमानी. मित्र यांनी 3 लाख कोटीचं साम्राज्य उभं केलेलं आहे आपल्या देशामध्ये गेल्या 40-50 वर्षांमध्ये. आपल्या देशातले 6वे सर्वात श्रीमंत माणूस आहे. मित्र, हा माणूस एवढा श्रीमंत असून सुद्धा कधीही कुठल्या वादामध्ये अडकलेला नाही. खूप जास्त फेम त्याला नको असतं. या माणसाकडनं शिकण्यासारख्या 3 ते 4 गोष्टी मित्र. सर्वात पहिली गोष्ट, अपयशी होण्यासाठी खूप सारी कारणं असतात. या माणसाने जर कधी असा विचार केला असता की आता माझे वडील नाही आहे, मला पूर्ण कुटुंबाला सांभाळायचं आहे, माझं शिक्षण झालेलं नाही आहे, मग मी कसा काय श्रीमंत होईल, मला कोणी गॉडफादर नाही, मला कोणी सपोर्ट करणारा नाही, तर एवढं मोठं साम्राज्य कधीच उभं राहिलं नसतं. त्यामुळे आपल्या बाबतीतही जर कधी आपली आजची परिस्थिती खराब असेल, गरिबीची असेल, तर काही प्रॉब्लेम नाही आहे मित्र. भविष्य आपल्याला घडवता येतं आणि आपण ते घडवायला पाहिजे. कोणाचा सपोर्ट नाही आहे, काही अडचण नाही, एकट्यानेच एम्पायर उभं करता येतं. हे या माणसाच्या स्टोरीवरनं आपल्याला लक्षात येतं. बाकी मित्र, मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्ही अशी खूप सारी लोक बघितलेली आहे का ज्यांचं शिक्षण कमी आहे, ज्यांना कोणाचा सपोर्ट नाही आहे, कोणी गॉडफादर नाही आहे, तरीही श्रीमंत झालेली आहे? तर मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी हा रील त्यांना शेअर करा जे अपयशी होण्याची कारणे आपल्याला सांगतात, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण मित्र अपयशी होण्याची 100 कारणं असतात, यशस्वी होण्यासाठी एक कारण पुरेसं असतं. फॉलो तर तुम्ही केलंच असेल आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आजच भेटा. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully.